येस सर, मे आय हेल्प यू? येस Yes, yes. आम्हाला हेल्प हवंय, बट एवढ्यात नकोय. म्हणजे सर? म्हणजे तो म्हणला नंतर. कळलं नाही काय? सॉरी सर. ते काय आहे ना, ते आम्हाला ना तुमच्या हॉटेलमध्ये करायचं होतं बुकिंग. ह्याच्या भावाचं ना लग्न आहे खूप मोठं. तर तुमच्या हॉटेलमध्ये काही गावाहून माणसं येणार आहेत, काय राहणार आहेत, तर त्यांच्यासाठी करायचं होतं बुकिंग. तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग केलं आहे का सर आधी? नाही, कसं आहे, आत्ता सुचलं ना. म्हणजे आत्ताच ठरलं ना आमचं, असं लगेच ठरलं की लोक येणार आहेत राहायला, म्हणून नाही करू शकलो बुकिंग. तरी पण एक अंदाज? अंदाजे 500 माणसं असतील सर. 500? नाही 500 माणसं म्हणजे ती लग्नाला हो. लग्नात 500 लग्नाला आहे. आणि इथं गावाहून 20-25 एक माणसं येतील. ओके सर. मग तुमचा नंबर देऊन ठेवा. नंबर कशाला? म्हणजे आम्ही इथे करू ना वेट. नंबर कशाला पाहिजे? नाही म्हणजे बुकिंग झालं का तुम्हाला कळवेन ना आम्ही. फोन करायची काय गरज आहे? आम्ही इथंच असू, असं हाकेच्या अंतरावर हाक मारली की आम्ही लगेच इकडे असं केलं तरी आम्ही लगेच येऊ. ओके सर. पण मी काय म्हणत होतो काका दादा आपलं की 25च्या ऐवजी 50 माणसं आली तर तुमच्याकडे काही स्पेशल ऑफर्स, काही तुमच्याकडे काही सर्व्हिस वगैरे वेगळी काही? म्हणजे समजलं नाही मला सर. नाही म्हणजे काय, मी बस मीच बुक केली आहे ना त्यांच्यासाठी. तर 50हून काही जास्त माणसं आली तर त्यांना काही स्पेशल डिस्काउंट ऑफर्स वगैरे स्पेशल. समजलं नाही कसं काय ना, राहू दे. जरा गप्प बस ना. काय 50 माणसं? काय तुझी काय 50 माणसं येणार आहेत का इकडे? हे बघ, उगाच थापा मारू नकोस. त्याने उगाच तुझी सिरियसली घेतली ना थाप तर प्रॉब्लेम व्हायचा. आणि बघतायत बघ कशी ते. अरे पण मी त्यांना गुंतवून ठेवत होतो फक्त. हे बघ, एवढं पण गुंतवायची काही गरज नाहीये की सोडताना नाकी नऊ येते. सर, आम्ही इथे बसून वेट करू. हा आम्हाला फक्त 2 मस्त स्पेशल चहा द्या, मलाही मारून. हो शुअर सर. येस, थँक्यू. आपण इथे चहा प्यायला आलोय का? रोहितला शोधायला आलोय ना. मग गप्पैकी हा पेपर घे आणि वाचत बस. आणि तुझी शेररागिरी जरा बंद कर. लोकांना जर संशय आला ना तर डायरेक्ट पोलिसात घेतील, डायरेक्ट आपण कस्टडीत. पेपर घे. अरे वा, चांगले पेपर आहे तुमच्याकडे. खूपच मस्त आहे. क्रिकेट वगैरेची माहिती.